नाही नाही, असं हे विषय आता आंदोलन होत आहेत, खूप जुनी मागणी आहे यांची. त्या मागणीनुसार ते केलं पाहिजेत. काहीतरी हो सरकार हो म्हणतं पण करायला तयार नाही. आज त्या पेन्शन धारकांची फार वाईट अवस्था आहे. त्यांनी इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आमदाराचे नाही, शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. सर, वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना फार महत्व देत नाही. त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्याचं म्हणणे की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा, विदर्भ वेगळा. नाही नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्व देतील, ते आम्हाला कसे महत्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्व देऊ. पण ही आघाडी असेल तर, आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच. तो आघाडीचा विषय आहे, एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे, पण एकमेकाला महत्व देण्याचा विषय नाही. वैचारिक आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतोय त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे आळवेला असं नाही. विदर्भावर आता कुठे बॅकलॉग मध्ये काय आहे विदर्भामध्ये, एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे 75,000 कोटीच्या मागण्यामध्ये. आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही. एवढं एक प्रोजेक्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, कधीतरी घोषणा करायची, नवसला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल, अजिबात दिसत नाही. तेवढं MOU साईन केलं, पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे, नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं. युवक बाहेर जात आहेत, वाटेल ते काम मिळत आहेत, तेलंगणामध्ये जाऊन काम करतायत. दर वर्षाला या 3-4 जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या 3-4 जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो, तेलंगणामध्ये जातो. काय दिवे लावलेत 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्यामुळं त्यांना माहित नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय व्यथा आहेत.